आणि छगन भुजबळांनी आता समता परिषदेची बैठक बोलावली आहे। आज सकाळी 11 वाजता वांद्रेमधल्या MET संस्थेमध्ये ही बैठक पार पडेल। पक्षांतर्गत नाराजी, मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या बाबतीत चर्चेची आज शक्यता आहे। समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ एखादी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का, याचीही चर्चा आजच्या बैठकीमुळे रंगू लागली आहे। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगत असताना समता परिषदेची बैठक होतीये, काय बोललं जाते आजच्या बैठकीबद्दल? ज्ञानदा, मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं महायुतीच्याच विरोधामध्ये छगन भुजबळ भूमिका घेताना पाहायला मिळतात। अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अडचण छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे झाल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी राज्यसभेवर आपल्याला जायला मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळांची होती, मात्र ती पूर्ण झाली नाही। यासोबतच नाशिक लोकसभेवर देखील ज्या पद्धतीनं तिकीट कापण्याचा प्रकार झाला, यावरून मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत, हीच चर्चा प्रामुख्यानं होती। कोणताही जर मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तत्पूर्वी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत छगन भुजबळ बोलत असतात। त्यामुळे आज जी समता परिषदेची बँड्रा येथे जी MET नावाची संस्था आहे, त्या ठिकाणी छगन भुजबळांची आजची समता परिषदेची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये ते काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। दुसरं, मनोज जरांगे यांची सातत्यानं ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळण्याची मागणी असेल किंवा राज्यामध्ये एकंदरीत ओबीसी आरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न असेल, सातत्यानं महायुतीमध्ये होणारी घुसमट असेल, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आज छगन भुजबळ आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि कदाचित आगामी काळातली आपली रणनीती असेल किंवा आपली भूमिका असेल ती देखील आज जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळतील। निलेश, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।